102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. या कार्यक्रमाचा भाग पहिला. विषय आहे शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर श्रीकांत अमरशेट्टीवार आणि सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार बोलत आहे. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव दिलीप मारुती वाघमारे ढनसळ. अच्छा, कोणत्या तालुक्यात येतं हे गाव? पुसद. पुसद. बरं. वाघमारेजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत. विचारा. ते म्हणलं तूर म्हणलं फुलावर हात पिवळी वगैरे झाली, पाणी ओलजाचं करावं का म्हणलं. बरं बरं. तर दुसरा एक प्रश्न आहे. हळद पिवळी पडली. बरं. हा, खत दिलं, पाणी दिलं, पण ते पिवळी पडायली. बर बर. तर ठीक आहे वाघमारेजी, तुमच्या या दोनही प्रश्नांचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ. ऐका त्यांच्याकडनं. हो. नमस्कार वाघमारेजी. नमस्कार सर. फुलावर आली का तूर आता? हो, आता पिवळ्या जर झाले तुरी. हो का? आणि पाणी दिलं, पहिले पाणी दिलं, फवारणी केली. हा, आता ओल तर असेलच त्याला. नाही, पण कुठं कुठं जरा हलकरा ना तिथे जरा हे झालं. आता मग तिथं द्या, पण एकदम पाणी जास्त देऊ नका. रान पाणी देऊ नका. नाही नाही, म्हणजे जसं आता जिथं ओल आहेच तिथं राहू द्या, सध्या काही गरज नाही आहे. पण मला वाटते की बा या जागेवर आपल्याला म्हणजे वाळत आलं किंवा पाणी तुटलं आहे, ओल तुटली आहे, अशा ठिकाणी द्या. आणि हलकं पाणी द्या, जास्त देऊ नका. हलकं नाही, पट पाणी देतो मी. पटपाणी देता का? मग एक ओळी आड द्या. कशी लावली आहे तूर? सोयाबीन मध्ये होती का? सोयाबीन मध्ये आहे, कापसामध्ये आहे. हो का? मग कमी द्या ना. ओल झालं म्हणजे एकदम साचून नका ठेवू. हलकं द्या, जास्त ओल नका करू. हो. आणि आता फुलावर आहे तर एखादा फवारा वगैरे घेऊन घ्या. फवारा घेतला ना? हो. आणि त्याच्यात वेळोवेळी पाहत राहा, फुलावर वगैरे गळ्या वगैरे खाणाऱ्या, फुलं खाणाऱ्या किंवा मग आता हो हो, तर तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर आणि त्याच्यावर फवारणी चालू ठेवा. मग वातावरण आता साफ आहे, मस्त. हो हो, चांगला. आणि थंडी पडून राहिली. थंडी पडायची आता. पहाट आमच्याकडे ओदाडे खूप पडते. पहाट सकाळी अंग दिसते सगळे कपसाने. हो हो, आत्म पूर्ण कपडे ओले होऊन जाते. हो. नाही, बरोबर. ठीक आहे. दुसरा प्रश्न साहेब, ते हळद जून महिन्यात लावली, पहिल्यांदा हिरवी गार होती, डोक्यात खाली वाढली. आता ती पिवळी पडली, खाली शेंगा लागायला त्याला. अच्छा, हळदीचं तुम्ही जून मध्ये लागवड केली आहे ना? हो. हा, मी डॉक्टर अमर शेट्टीवार बोलतोय, सहयोगी संशोधन संचालक यवतमाळला. तर हळद जी लागवड झाली आहे तर ती कोणतं मान लावलं आहे? वायगाव हळद लावली आहे. बेनं कुठून घेतलं होतं? बेनं कुठून घेतलं होतं? बेनं गावातच घेतलं होतं. गावात. अच्छा, गावातच होता. तर आता ती म्हणजे तुमची आता जवळजवळ आता 5 महिने झाले आहेत बरोबर हळदीच्या? हो. तर आता 5 महिने झाले म्हणजे तुमचे 150 दिवस झाले आहेत तिचे. आता
पुढच्या महिन्यात म्हणजे काढणीला येते ती 210. हो शेंगा धरल्या खालक शेंगा लागल्या. ठीक आहे. त्याच्यामुळं आता फक्त एक शेवटचं पाणी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी. आता नेमकं हळदीला प्रॉब्लेम काय म्हटले तुम्ही? पिवळं पण आहे, पिवळं सर हा जरा. हां, पिवळं म्हणजे रोग आहे का तुम्हाला, असं म्हणायचं का रोग आलाय म्हणताय का? मुलाला करपा म्हणून ते औषध मारलं त्याच्यावर 2-3 मारले आहेत ना? हो. हां, करपाचा औषध जो मारायचा असतो तो तुम्ही गंधकयुक्त मारलं का औषध? कोणतं मारलं होतं? ते मारलं होतं बाबा, ते 2-3 दिले कृषीवाल्याने दिले, ते आमचे आणली होती. बरं, त्याला म्हणजे असे ठिपके पडले आहेत त्याला, असे का की फक्त असे का तुमचे जळल्यासारखं करपा दिसत आहे? कारण करपा आणि काळा करपा 2 वेगळे प्रकार आहे पुन्हा त्याच्यात. जळल्याने पाण्यावरून वाळले. हां, तर पाण्याचा ताण वगैरे तर नाही त्याला? पाण्याचा ताण, पाणी आजवर चालू होतं, आता काल पाणी सोडलं, आज सोडलं पाणी. आज पाणी सोडलं आहे? हो. बरं. तर आता तुम्हाला म्हणजे फक्त एक गोष्ट करा तुम्ही, त्याच्यामध्ये गंधकयुक्त जो आपण औषध म्हणतो आहे तो मारायचा आहे. म्हणजे सल्फरयुक्त त्याला म्हणतो आम्ही. सल्फर झाला जो खत असते ना, कॉपर ऑक्झिक्लोराईड. हो, ते गंधक ते डाळीवाणी, ते आपले हरभरे डाळीवाणी खत होते ते टाकलं. हां, नाही खत टाकलं जमिनीतली गोष्ट वेगळी आहे. आता जर तुम्हाला जर करपा आलाय का असं वाटतं तुम्हाला जर शंका असेल करपा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मी सांगतो आहे की जर करप्याची शक्यता असेल तर तुम्ही गंधयुक्त म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणा, ती 25 ग्रॅम 10 लिटर. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का तिथं काही काळे ठिपके पडलेले आहेत? काळे नाही पडले. हां, म्हणजे सलग आहे ते पानं करपली आहे ना, मग तो करपाचा आहे तो. तर त्याच्या अनुषंगाने ते चालते. पण तुम्हाला असं शंका जर काही मध्ये जर ठिपके पडले असेल वगैरे तर ते कडा करपा ते राहू शकते. तर ते जर असेल तर तुम्ही एक स्टेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड त्याच्यामध्ये 1 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन असं मिश्रण करा आणि 10 लिटर पाण्यामध्ये टाकून ते फवारा. मारलं 3 औषधं मारली एका जागी करून. एकत्र 3 केले का? तिसरं कोणतं मारलं त्याच्यात? ते 25 मिली हे 25 ग्राम म्हणले ना, आता ते होतं. हां, 25 ग्रॅम तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईड मारले. हो, त्याच्यात 1 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन टाकले. काळं होतं हे काळं टॉनिक. हां, टॉनिक मारलं का त्याच्यात पुन्हा? हो. अच्छा. टॉनिकचं नाव वगैरे तुम्हाला सांगता येते का? टॉनिकचं नाव आता काय पुढे राहिली कुठे, मी तर चढावर रेंज नाही. हो का? हो. बरं. ते कृषीवाल्यानं दिलं, कृषीवाल्यानं ते माहिती कृषीवाला होता. टॉनिक गोष्ट असेल तर ठीक आहे. हो. तो हे कसं आहे, रोगासाठी आपण जे औषध दिलंय ते योग्य आहे. आता त्याच्यात जर टॉनिक असेल तर काही ठिकाणी कसं काय टॉनिक त्याच्यात मिसळते नाही मिसळत, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही. परंतु तुम्ही जर असं तुम्हाला मिळालं त्याचं नाव तर मला तुम्ही सांगा, म्हटलेस माझा नंबर घ्या, फोन नंबर, आणि मला सांगा तुम्ही. कृषीवाला म्हणजे तुरीवरच आमची म्हणजे टॉनिक तांबडं होतं, तांबडं. हां. हो. बरं. हॅलो. हां. तर आता कसं आहे, ते टॉनिकचं नाव तुम्ही सांगू शकत नाही त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही. पण हे 2 जे आहेत, तर आता तुम्ही केव्हा फवारणी केली होती? आता मी सांगितलं त्याची 15 दिवस झाले ना. तर आता पुन्हा एकदा एक डोस पुन्हा मारा, आता फवारणी करा त्याच्यामध्ये. फवारणी करा म्हणजे नोजल ते काढा म्हणजे मारा म्हणजे. हां, तर मुळाला गेला तर वरती यायला हे लागते. पण कसं आहे, पानं जर हे झाले असेल तर आपण फवारणी करून द्यायला चांगलं राहील ते. बरोबर. तर दुसऱ्यांदा आता लगेच तुम्ही करून द्या, कारण 15 दिवस झाले म्हणता तुम्ही फवारून. हो, 15 दिवस झाले. आता पुन्हा एकदा करून घ्या आमच्या हाजीला लावल्या लोकांना. हो का? अच्छा. हां, ठीक आहे. आता पुढच्या महिन्यात शेवटचं पाणी तुम्हाला ते बंद करावं लागणार आहे पाणी, कारण आता पाणी त्याला लागणार नाही. हळदीला पुढच्या महिन्यात जून महिन्याच्या पहिल्या सुरुवातीला लावली होती आम्ही. हो, तर आता तुमचं आता नोव्हेंबरच्या शेवटी किंवा यायला पाहिजे तुमचं आता नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत. बोटावणे झाले, बोटावणे हळकुंड लागले त्याला. हां, तर आता एक पाणी वगैरे द्याल तुम्ही, आणि मग पुन्हा 8-10 दिवसानं पाणी बंद करावं लागेल तुम्हाला मग. बरं. ठीक आहे. हां, चालेल. मग ते हळकुंड लागले त्याच्यामुळे. हां, हळकुंड पडू शकते, ते नैसर्गिक पडू शकते, कारण ते कसं आहे, तुमचा 200 दिवसामध्ये येतो असा आपण अंदाज धरतोय आपण. हो. हॅलो. हॅलो ताई. हा, वाघमारेजी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो, मिळेल मला. फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आकाशवाणी यवतमाळ.
हॅलो फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? जयकुमार जांभूळ पाणी, जयकुमार जांभूळ पाणी. सावंगा इटोबा, तालुका चांदोरली, जिल्हा अमरावती. अच्छा, अमरावती पर्यंत यवतमाळ आकाशवाणी ऐकू येतं का दादा? हो नेहमीच ऐकतो मॅडम, फोन कॉल लावत असतो मी नेहमी. बर, काय नाव म्हटलं? जयकुमार. हो बर, जयकुमारजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत, विचारा. मॅडम माझ्या शेतात 4 एकराची तूर लावलेली आहे. बर पहिले पाणी दिलं आणि नंतर पाऊस आला. बर त्याच्यामुळे ते फुलं पकडून नाही राहिली, थोडीशी हे होऊन राहिली. त्याच्यामुळं कोणती औषध मारायसाठी प्रश्न आहे माझा. बर, म्हणजे फुलगळ होत आहे, फुलांची गळ होत आहे का? नाही, फुल पकडून नाही राहिली, कमी प्रमाणात फुल. अच्छा, म्हणजे फुलच नाही पकडत आहे जास्त. बरोबर. तर ठीक आहे जयकुमारजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर अमर शेट्टीवार सर, ऐका त्यांच्याकडनं. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार जी, नमस्कार. आपण आता तूर किती दिवस झाले लावून? कोणती व्हरायटी आहे? ती मुन्नी तूर आहे. ते मुन्नी नावाची तूर. बरं बरं. तर फुलगळ ढगाळ वातावरणामुळे फुलगळ होऊ शकते, कारण एवढ्यामध्ये पाऊसही बरा चांगला पडला आणि ढगाळ वातावरण जर असेल तर एक होऊ शकते. हा, बोला ना. पहिल्या पाणी दिलं होतं. हा, नंतर पाऊस आला. हा, त्याच्यामुळं मग ते फुलंच नाही पकडून राहिली. हा, तर कमी प्रमाणात आहे. बरोबर आहे. आता यामध्ये 2 कारण होते. त्यातलं पहिलं सांगितलं तुम्हाला, पाऊस पाणी जास्त आलं, कारण तुम्ही पाणी दिलं होतं शेताला, त्यानंतर मग पाऊसही आला होता. त्याच्यामुळं त्या जास्त पाण्यामुळं असं झालं. तसं तूर हा कोरडा म्हणून गणला जातोय आणि त्यामध्ये अतिरिक्त पाणी संचय झाल्यामुळे त्याला जे अन्नद्रव्याचं वहन आहे ते बरोबर ठीक झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या अन्नद्रव्याच्या बॅलन्स बिघडल्यामुळं ते गळत सुरू झाली आहे फुलांची. आता तुम्हाला एक काम करावं लागेल की समजा अतिरिक्त पाणी असेल ते काढून टाका. चांगला योग्य निचरा झाला असेल तर आता तुम्ही मात्र NAA किंवा ज्याला आपण नॅप्थॅलिक ॲसिड म्हणतो, जसं आपण तुम्ही कपाशीवर तुम्ही प्लॅनोफिक्स मारता, माहिती आहे तुम्हाला? हां, तर तशातला जर तुम्ही नाही का त्याचा जर नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड म्हणतो आपण, किंवा अशा सारख्याचा जर फवारा मारला तर त्याची गळ कमी होऊ शकते. तर जसं आपण तुम्ही प्लॅनोफिक्स आपण कॉटनमध्ये मारतो तो 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये टाकून मारायचा आहे, तसंच नॅप्थॅलिक ॲसिड जर तुम्हाला मारायचा असेल तर तो तुम्हाला जवळपास तेवढाच तुम्हाला टाकावं लागते. ते 10 लिटर पाण्यामध्ये टाकून मारायचा असतो तो. म्हणजे आपण त्याला त्या PPM मध्ये आम्ही आमच्या भाषेत सांगतो 50 PPM पर्यंत त्याला मारायचा असतो फवारा. आलं लक्ष? हां. आणि समजा तुम्हाला पुन्हा जर वाटत असेल तर 15-20 दिवसानंतर पुन्हा एकदा मारू शकता. ठीक आहे सर. ठीक आहे. हॅलो. हॅलो. हा जयकुमार दादा, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो मॅडम, उत्तर मिळालं. धन्यवाद मॅडम. फोन केल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो. नमस्कार मॅडम जी. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? सुरेश गुजर. कुठून बोलता आपण? मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय. बरं गुजरजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत, विचारा. ते तुरीवर का नाही, ते ऑर्डरवेल खूप आले यावेळेस. काय आले? अदर ते अमरवेल नाही राहत का? अमरवेल. अच्छा, अमरवेल, अधरवेल, अमरवेल. बरं. हो, अमरवेल म्हणते त्याला. बरं. ते मोठ्या प्रमाणात कसं ते म्हणजे आता बी पकडलं ते झाडा तुरी शेंगावर याच्याच आहे. बरं, ठीक आहे. मग आता काय करायला पाहिजे पुढे? तर ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ञ. हॅलो. नमस्कार सर जी. हां, मी डॉक्टर अमर शेट्टीवार बोलतोय, विभागीय संशोधन केंद्र यवतमाळ. आपण जी तूर लावली त्याच्यावर अधरवेल, ज्याला अमरवेल म्हणतो आपण ना,
मारेल. हा, तर याची सुरुवात ही जमिनीपासून होते, कारण याची जी बिया अतिशय सूक्ष्म असतात. आणि हे अधरवेल याला तुम्ही जे नाव देत आहे ते अर्धवट अटकलेली असं तुमचा जो म्हणण्याचा समज आहे, त्यावरून आपण ते अधरवेल म्हणतो आपण त्याला. अदरवेल म्हणजे कसं का अदरच राहते म्हणजे पानावर. हा, तर ते कसं आहे तुमच्या गावरानी भाषेत समजा. करेक्ट, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तर याची सुरुवात मात्र जमिनीपासून होते आणि मागच्या वर्षी बियाणं जो असेल ते त्याचं एवढं सूक्ष्म बियाणं असते, खाक्षेच्या दाण्यासारखं बियाणं बारीक असते ते. तर आपण जेव्हा बियाणं घेतो किंवा आपल्या जुन्या शेतातलं जर असेल तर ते त्या ठिकाणी येते. आणि जेव्हा तुम्ही पेरणी करता, ते जेव्हा पेरणी करता तेव्हा जर तुम्ही पेंडिमिथिलीन सारखा जर तुम्ही तणनाशकाचा वापर केला तर अधरवेली येत नाही. परंतु आता एकदा आलेली आहे तर त्याला फक्त हाताने वेचणे आणि नष्ट करणे तोच इलाज आहे. आणि जर ती फुलोऱ्यावर आली की मग पुढच्या वर्षी बिया पुन्हा त्याच्या पसरतात. आता बीज धरलं साहेब. हा, तर ते आता तुम्हाला हातानंच काढून नष्ट करा, कारण पुढच्या पिढीसाठी तिला म्हणजे पुढच्या वर्षीसाठी पुन्हा येतील ते मग. आणि ते काही सर जी आपण जर उपडलं बुडातून हा तर ते तुटून येते असं हातात. म्हणजे तुम्हाला किती झाड आहेत असे, म्हणजे किती लय आहे एका वेळी 2-2 म्हणजे असं आवडभर 20-25 फूट असं अंतरावर आहे. हा, तर ते कसं आहे, एकदा तुम्हाला ते हे प्रयोग करावं लागते का उपडणे नष्ट करणे पेटवून द्यावं लागते तुम्हाला ते, अन्यथा ते काय होईल वाढतच जाणार आहे. आणि याला प्रत्येक पिकावर नाही येते, काही मिरचीवर येऊ शकते, कधी तुरीवर येऊ शकते तुम्ही. तर तुम्हाला पीक बदल सुद्धा तेवढं महत्व आहे. जवसावर सुद्धा येऊ शकते ती, पण असे काही पीक आहेत का ज्याच्यावर येत नाही. तर त्यावेळी पुढच्या वेळी तुम्ही जर नाही का समजा त्या ठिकाणी आपण गहू जर लावतो म्हटलं तर ते गव्हावर येणार नाही. तुम्ही धानाचं पीक घेतो म्हटलं तर त्याच्यावर येणार नाही. म्हणजे काही अशी निवडक पिकं असतात त्यांच्यावर येतात ते. हो. आणि दुसरा प्रश्न आहे सर की आता तुरीला म्हणजे पाणी सोडा लागेल का, असं ओलीत करावं लागेल का तुरीवर? ओलीताची सोय असेल तर नक्की करावं ओलीत. हो हो, म्हणजे आता शेवऱ्यावर आहे, फुलावर आहे, फुल गळणं नाही पाहिजे बा. हो, तर पाणी जर सोडलं ओलीत केलं तर फुल गळून जाईल. पण हलकं ओलीत करणं चांगलं राहील. आणि अशा वेळी तुम्ही एक सरी आड जरी दिलं तरी चालू शकते पाणी. हॅलो, हा गुजरजी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो मिळालं मॅडम. गुजरजी, फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. विषय होता शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, आणि रुपेश राऊत, सहाय्यक प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं भावना कांबळे यांचं. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार मंडळी. कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात कापूस वेचणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणतः 3 ते 4 वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे 30 ते 35% पालापाचोळा आणि इतर केरकचरा रुईमध्ये आढळतो. या बाबीचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच, त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकविण्यास अडचण निर्माण होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. कापूस वेचणी ठराविक कालावधीत केल्यास चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात आणि त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. वेचणी ही सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही. बोंडे वेचताना पालापाचोळा चिकटल्यास त्याच वेळी काढावे आणि स्वच्छ कापूस गोळा करावा. अपरिपक्व आणि अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अशा बोंडातील कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो, धाग्याची ताकद कमी होते
आणि कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकेचे आवरण टणक नसल्यामुळे गलाई करताना सरकी फुटते आणि ती रुईमध्ये मिसळते. परिणामी रुईची प्रत खराब होते. परिपक्व आणि पूर्ण फुटलेल्या बोंडातील कापसाची प्रत चांगली असते आणि या कापसापासून मिळणाऱ्या रुई आणि धाग्याची प्रत उच्च दर्जाची असते. म्हणूनच कापसाच्या तसेच रुईच्या दर्जेदार उत्पादनाकरिता वेचणी करताना पूर्णतः परिपक्व आणि पूर्ण उमरलेल्या बोंडातीलच कापूस वेचणी करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण कापूस वेचणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.